आज सराटी नावाचं गाव, आंतरवाली, सराटे आंतरवाली. कीर्तनाच्या बाबतीत तिसरा योग असेल. दोनदा तुमच्याकडेच आलो. एकदा काल्याचं कीर्तन घेतलं तुम्ही तिघा भावांनी, आणि एकदा तुमच्या बाबांच्या पुण्यतिथीला आलो, आणि मध्यंतरी जरांगे पाटलाला भेटायला आलो. पण कीर्तनाला आज या मातीमध्ये फार दिवसापासनं आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे. किती लोक आली महाराष्ट्रात त्या मातीतली. मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी असं वाटत होतं की पंढरपुरातली कार्तिकी वारी भरली का काय. की दुरून लोक आली, फार दुरून. मला असं वाटत होतं मी जरा कीर्तन करतो, मला चार लोक ओळखीतील, माझी गाडी दंदन दंदन पुढं जाईल. तर मी तर तिकडंच रुकलो. आणि नेमका आमच्या दिवशी वरुण राजानं थोडीशी उगी कृपा केली, छत्री भिजायपुरती. मला वाटलं त्याला थोडीशी वाटण आणि चांगला पडन, पण तो पण नाही पडला. त्या दिवशी थोडीशी रिपटिप झाली बारीकशी, आणि जवळजवळ 1.5 किलोमीटर पासून मी चालत आलतो. एखाद्या वेळेस मालकाच्या दर्शनाला गेल्यावर पोलीसवाले सोडित येत. बऱ्याच वेळेस सोड, हे गिरगावकरे जाऊ द्या, जाऊ द्या रे गिरगावकरे जाऊ द्या, असं बऱ्याच वेळेस झालं. बरं होते, सोडतेत बिचारे. पण त्या दिवशी परिस्थिती इतकी नाजूक, गाडी लावायला सुद्धा जागा नाही. ही बाजू भरलेली, ती बाजू, कुठला पोलीसवाला नाही, कुठले काठ्यावाले नाहीत, काही नाहीत. पण लोकांची शिस्त त्या दिवशी लक्षात आलं. एकाही व्यक्तीला गाडी काढायला अडचणच झाली नाही, असे शिस्तीत गाड्या लागल्या. खूप लोक आले, पाहिले मी त्या दिवशी. एक दिवस आलो, असं वाटलं की विटेवरच्या मालकाच्या कार्तिकी वारीला गेल्याच्या नंतर जशी गर्दी दिसती गाड्यांची, अशी पार त्या उड्डाण पुलापासून सारखी रेलचेल होती. वापस जाणारे तर कितीतरी भेटले. माणसं येत होती, गाड्या काढत होती, दुसऱ्या लावत होती, दुसऱ्या जात होत्या, पुन्हा येत होत्या. असा प्रकार फार असं पाहिला. इथे येणारा प्रत्येक जण एक अंतःकरणात आशा घेऊन येणारा माणूस होता. या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात एक आशा होती. अभंगावर बोलेल मी, पण निमित्त आजचं कीर्तनाचं ते आहे. काय होतं, एखाद्या माणसाची पुण्यतिथी, तुमच्या बाबांच्या पुण्यतिथीला आलो, 2 मिनिटं तुम्हा तिघा भावांचं नाव घ्यावंच लागलं, नंतर अभंगावर यावं लागलं. आपण कशा करता कीर्तन करतोय? एका आरामशीनचं उद्घाटन, त्या उद्घाटनाच्या निमित्त कीर्तन. मला नंतर कळालं आरामशीन मनसूरबाईची आहे. वर्णन करावंच लागलं ना त्या मनसूरबाईचं. बोले एक ही बार बोलो उन्होंने आरामशीन डाली, लोक लकड्या लाएंगे हो चौकटी. मला काय हिंदी येत नाही, पण असं तसं करा, बस सांगून द्या. म्हणजे औचित्य निमित्त, विनोद भाग सोडून द्या. आपण कशा करता हा 1 महिन्याचा सप्ताह ठेवला, याचं औचित्य निमित्त मी तुमच्या पुढे मांडतोय. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती एक अंतःकरणात आशा घेऊन आलेला आहे. 12 संत सुद्धा देवाकडे आशाच घेऊन गेले ना. मागणी आहे संतांची सुद्धा. माझे ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, नाथबाबा असतील, सावता महाराज असतील, शेना महाराज असतील, रविदास महाराज असतील, कबीर महाराज असतील, माझ्या साध्वी मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई असतात. ह्या सुद्धा देवाकडं मागण्यास घेऊन गेले ना, एक आशा घेऊन गेले. माऊली महावैष्णव आळंदीतले मालक सुद्धा विटेवरच्या मालकाकडे एक आशा घेऊन जातात. देहूतले मालक सुद्धा एक अंतःकरणात एक मागणी घेऊन, ज्ञानोबाराय असतील, नाथबाबा असतील, जातात देवाकडं. मग ते विश्वाच्या कल्याणाकरता जात असतील, देवाला मागणी मागत असतील, कर माझ्या भक्तांचं कल्याण, देवा बघ रे माझ्या लेकरांकडं.
अशा नाना प्रकारच्या अपेक्षा संतांच्या सुद्धा आहेत. आपण तर माणसं आहेत. या छोटेखानी असणाऱ्या अंतरवालीमध्ये महाराष्ट्राच्या मातीतली कितीतरी लोक आली. मला असं वाटतं इथं येण्यासाठी डिझेल 2 कोटी रुपयाचं खर्चला असेल लोकांचं. मला काही तितका शिक्षणाचा अभ्यास नाही, पण मी गर्दीहून लक्षात घेतलं एका दिवशी इतकी गर्दी. अभ्यास आपला शिक्षणाच्या बाबतीत कमी, म्हणजे गणित वगैरे इतके येत नाहीत. मी सीए झालो असतो, अकाउंटंट वगैरे असं झालं असतो ना, तेवढं काही गणित आपलं इतकं हिशोबात नाही. पण अनुमान फिरत असताना लक्षात आलं एवढ्या गाड्या एका दिवसाच्या. तो इतक्या दिवसापासून किती गाड्या आल्या, 2 कोटी रुपयापेक्षा जास्त डिझेल खर्चला असेल लोकांचा. माणसं वेडी आहेत म्हणून नाही आली, त्यांचा विवेक हरवलाय म्हणून नाही आली. एक त्यांच्या अंतःकरणात एक आशेचा किरण आहे. ती आशा की आम्हाला आरक्षण मिळावं. एवढाली मार्क कमवून लेकरं नोकऱ्याला लागत नाहीत. असं का होतंय? असं का होतंय? कुठंतरी आम्हाला उलिशी की एक थोडीशी जागा आदरणीय विद्यमान सरकारने द्यावी. माननीय, सन्माननीय, आदरणीय विद्यमान शासनामध्ये आरूढ असणाऱ्या दिग्गज नेत्यांकडं ही मागणी आहे. आणि त्यांनी हे आशेचा किरण घेऊन आलेल्या सर्व बांधवांनी एक आशा अंतःकरणात आणली आणि त्या आशेकरता हे आंदोलन आहे. आणि निश्चित ते आंदोलन आशेच्या पायरीवर जावं, आशेच्या टप्प्यावर जावं, आशेच्या शिखराला जावं, आशेच्या समुद्राला जावं. दिव्य तेजस्वी गंगा सागराला मिळाल्याच्या नंतर तिला आनंद वाटतो, तशी ही आशेची गंगा त्या तत्वाला मिळाल्याच्या नंतर ही शांत होईल, असं ते तत्व गोडस या समाजाला प्राप्त व्हावं. आणि ते प्राप्त करून देण्यासाठी विटेवरच्या मालकांनी, माझ्या काशीतल्या मालकांनी, माझ्या विघ्नहर गणपती बाप्पांनी आदरणीय सरकारला सद्बुद्धी देवो आणि शासनाने ते मार्गी लावो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. त्यांना ती सद्बुद्धी द्यावो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. मी तर काय करणार आहे? सामान्य 10-5 अभंग पाठ असणारा एक छोटासा वारकरी. आपण काय करू शकतो भाऊ? काय करू शकतो? पण सर्व करता धरता